तारदाळमध्ये तीक्ष्ण हत्याराने हल्ला, एका तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी. तारदाळ येथे सोमवारी सायंकाळी 7च्या सुमारास जुन्या वादातून 2 तरुणांमध्ये झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. नागनाथ मंदिरासमोर घडलेल्या या प्रकारामुळे तारदाळ चौक व परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मृत तरुणाचे नाव जावीद रसीद मुजावर, वय 25 असे असून यश तानाजी गायकवाड, वय 19 हा तरुण या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी नागनाथ मंदिरासमोर असलेल्या एका पानपट्टीसमोर जावीद मुजावर आणि यश गायकवाड हे दोघे समोरासमोर आले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जुन्या वादातून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर ही वादावादी अचानक हाणामारीत बदलली. यावेळी दोघांनी एकमेकांवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यास सुरुवात केली. या झटापटीत जावीद मुजावर याच्या छातीवर, मानेवर, पोटावर व हातावर गंभीर वार झाले. गंभीर जखमी झालेला जावीद स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळत गणेश मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या गाडीच्या मागे गेला. मात्र यश गायकवाड याने त्याचा पाठलाग करत पुन्हा त्याच्यावर वार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात जावीद मुजावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने जावीद मुजावर याला उपचारासाठी हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान या झटापटीत यश गायकवाड हाही गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जावीद मुजावर व यश गायकवाड यांच्यात मागील महिनाभरापासून वारंवार राजकीय शाब्दिक वाद होत होते. 2 दिवसांपूर्वीही तारदाळ चौकात दोघांमध्ये बघून घेण्याची भाषा झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. त्याच वादाचे हे भीषण रूपांतर झाल्याचे बोलले जात आहे. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे तारदाळ चौक आणि परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ.